करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी का कुसरी काहीच नेने बोलत वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यादिगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठल संत समागम एखादिये परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे आणि सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते इतकंच काय छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु आणि माझ्या पांडुरंगाचे लढीवाळ भक्त असे असणारे विश्ववंदे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणांचा आणि संतांच्या समागमाचं महत्व प्रतिपादित करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला तर पहिला प्रश्न पडावा प्रत्येक जीवाला की आपण आतापर्यंत जन्माला आल्यापासून एका गोष्टीच्या पाठीमागे धावतोय, ती गोष्ट नेमकी कोणती? उत्तर तर प्रत्येकाला माहितीये, पण तरी सुद्धा आज तुमच्या अंतःकरणातल्या प्रश्नांना उजाळा देणार आहे आणि अंतरंगातला भक्तीचा भाव आपल्याला आज इथं प्रकट करायचा आहे. का पहिला प्रश्न असा आहे, आतापर्यंत मी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एका गोष्टीच्या पाठीमागे धावतोय, ती गोष्ट कोणती? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या गोष्टीच्या पाठीमागे धावतोय ती नेमकी सापडेल कुठं आणि तुम्ही सांगाल त्या ठिकाणी पाहू, पण तिथं गेल्यावर मिळेल काय? बघा, 3 प्रश्न सांगितलं. आता 4था प्रश्न असा आहे, तिथं गेल्यावर राहायचं कसं हेही समजलं पाहिजे. मग महाराज म्हणतात या 4ही प्रश्नांची उत्तर आजच्या अभंगातून तुकोबराया देतात. पहिला प्रश्न, आतापर्यंत हा जीव एका गोष्टीच्या पाठीमागे धावतोय, कोणती गोष्ट असेल ती? महाराज म्हणतात इथं आलेला प्रत्येक जीव कोणत्या गोष्टीच्या मागे धावतोय? काय हवंय म्हणून आला तुम्ही? काय बोलताना बोल जाई कर मुके नाही ना कुणी इथं, मग बोलत चला. कीर्तन पुढं गेलं पाहिजे ना, वेळ संपलं पाहिजे ना. सांगा काय म्हणून, काय मिळावं म्हणून इथं आलात? काहीतरी मिळावं या अपेक्षेनं आलात की नाही? कोणताच जीव काहीतरी मिळणार नाही या अपेक्षेनं धावपळ करतच नाही. काहीतरी मिळणार आहे या आशेनं हा जीव धडपडत असतो. या बाबांनी आताच उत्तर दिलं, काय मिळावं म्हणून? सुख मिळावं म्हणून. काय? अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणातच सांगितलं काय हवंय जीवाला? सुख हवंय. मग हे सुख नेमकं कुठे? महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या 4ही चरणांमध्ये महाराज
फक्त आणि फक्त संतांच्या समागमाचं महत्व, संतांच्या समागमात गेल्यानंतर मिळेल काय, तिथं गेल्यावर राहायचं कसं, या चारही प्रश्नांची उत्तरं आजच्या अभंगात आपण पाहणार आहोत. विठ्ठला विठाला तुम्ही म्हणाल भाव अशा प्रकारे सांगण्याचा उद्देश नेमका कोणता. प्रश्न कधी कधी विचारल्याशिवाय आपल्यालाही कधी कधी कुठल्याही गोष्टीच्या तळापर्यंत जाण्याची इच्छा निर्माण होत नाही. लहान लेकरं प्रश्न विचारतात पहा, फार ही आता ही छोटी छोटी मुलं बसलीत ना पहा, यांच्या अंतःकरणात एवढे प्रश्न असतात ना. आणि मग जेव्हा ही आई वडिलांना विचारायला जातात ना, तेव्हा ही आई वडील फार वैतागतात, कारण दिवसभर कंटाळलेले असतात. आणि मग लेकरांनी प्रश्नांची सरबराई केली की मात्र मग प्रश्नांची उत्तरं देणं टाळतात किंवा मग चिडचिड करून बाजूला निघून जातात. पण महाराज म्हणतात, अरे त्या लेकरांना जसं तुम्ही बाजूला सारता तसं अंतरंगामध्ये स्वतःच्या चित्तामध्ये एक प्रश्न असा कधीतरी निर्माण होऊ द्या. बाबा, मी जन्माला आलोय खरं, पण मी कशासाठी जन्माला आलोय, काय कारण असावं. कारण भगवंत सांगतो, तू आणि मी हा वेगळा नाही. अहम ब्रह्मास्मी, तू म्हणजे ब्रह्म आणि मी म्हणजेच ब्रह्म. तू आणि मी हा एक आहे. मग जर या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे तर महाराज म्हणतात, या सुखासाठी तुम्ही आम्ही जे धावतोय ना, हे सुख मिळावं म्हणून आज इथे उपस्थित आहात. प्रत्येक जणाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. प्रत्येकाला विनंती, बसताना ताठ बसायचं. कसं बसायचं, ताठ बसायचं. सगळ्या शरीराचं कान करायचं. का कान करायचं, कधी कधी पाय पसरतात, कधी कधी तोंड पसरतं. कळलं ना मला काय म्हणायचंय. पाय पसरतात, बराच वेळ मांडी घालून घालून अनेक आसनांचे प्रकार, प्राणायाम वेगवेगळे दिसायला सुरुवात होतात कीर्तनात. म्हणून सुरुवातीला सांगते, ताठ बसा. आणि माता माऊल्यांना पहिलं सांगणं, शेवटपर्यंत मी माझं निरीक्षण असणार आहे. डोक्यावरती पदर घ्यायचा. काय घ्यायचा, घ्या. कारण आज आपण ज्या प्रांगणात आहोत ना, हे माझ्या आईचं म्हणजे श्री माता बोरजाई देवीचं हे प्रांगण आहे. आणि जिच्या द्वारामध्ये आपण आहोत ना, तिचं आपल्या इथलं अंतरंगातलं अस्तित्व फार वेगळं आहे. आणि मग ही जर माता इथं तिच्याही डोक्यावरती पदर आहे, ती जर डोक्यावरती पदर घेत असेल तर भक्तांनी काय सोडायचा का, नाही ना. म्हणून सुरुवातीला सांगून जाते, ताठ बसा आणि डोक्यावरती पदर घ्या. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सगळ्यांना माहिती इथं का आलो, माहित आहे का आज पहिलाच दिवस आहे तुमचा इथं येण्याचा. माहिती आहे ना कशासाठी आलोय, काय इथं तमाशा, मग काय आहे, हा म्हणजे बोलतात म्हणायचं. इथं कीर्तन आहे. कितवा दिवस आहे बाबा, रोजची येणारी मंडळी दिसताय का इथं पुढं बसलेली एवढीच. मागच्यांकडून काय उत्तराची अपेक्षा ठेवायची की नाही. चला, आज आपण कीर्तनासाठी उपस्थित आहोत. आजचा दिवस आहे तिसरा. पण खरं सांगू का, सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुंदर अशा आपल्या बोरजाई गावामध्ये चालू आहे. त्याचबरोबर सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन, आयोजन, संयोजन सगळं काही तुम्ही सर्वांनी गोड अशा रीतीने केलेलं आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या, कीर्तनकारांना नुसतं कीर्तन सांगणं ही एकमेव पर्याय असू शकत नाही. तुम्ही नुसतं कीर्तनकाराचं जर कीर्तन ऐकलं, बघा प्रवचनाला फारशी माणसं उपस्थित नसतात, काकड्यावर तर त्याहून नसतात. असतात का तुमच्या इथं, असतात बहुतेक, असतात ना. काकड्याला एवढी असतात का इथं जमलेली. आज कीर्तनाला तिसरा दिवस आहे तरी एवढी पब्लिक आहे. कोणत्या उद्देशानं म्हणते समजतंय ना. चला, एवढं गोड आयोजन नियोजन केलंय. त्याचबरोबर सुंदर अशा मृदंगावरती ज्यांचे साथ आहे, खरं सांगू का, यांचं नामचं जर जुळलं की नाही, यांचं आमचं, यांचं आमचं आणि यांचं नामचं, चौघांचं जुळलं की कीर्तनाला रंगत येते. तसं सुंदर अशी मृदंगावरती साथ करणारे ऋषिकेश महाराज गाडगे महाराजांचं मनापासून ऋण व्यक्त करते. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. हातामध्ये सुंदर अशी कला आहे आणि ही कला आत्मसात करण्यासाठी अनेक वर्षांचं तप असतं, ते सोपं नाही. चला, त्याचबरोबर सुंदर असे हार्मोनियम वादक ज्यांनी सुंदर अशा हार्मोनियमवरती आज स्वरांचा आपल्याला एक प्रकारे प्रसाद मिळतोय. आणि असं असणार हे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज पाटील. बरोबर ना बाबा, खरंच महाराजांच्याही चरणविंदाला स्पर्श करते. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची. नाव घेतलं की टाळी वाजली पाहिजे, सांगायची गरज पडली नाही पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं
हे सुद्धा महत्वाचे आहेत. यांच्यापैकी एखादा उठून गेला तर कीर्तन करणं सोपं नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले गायक. खरं सांगू का, तुमचं भाग्य आणि तुमचं म्हणण्यापेक्षा माझं सुद्धा भाग्य आहे बरं. अनेक कीर्तनांच्या सेवा ज्यांच्या माध्यमातून येतात, माझ्या वडिलांच्या ठिकाणी असणारे आणि ज्यांच्या कंठामधून ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे आमचे नामदेव अप्पा चिरेवाडीकर, खरंच महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. परमार्थ किती जुना असावा, किती मुरलेला असावा. जसं लोणचं जेवढं जास्त मुरल तेवढं किती ते छान लागतं, तसं हे पाहिलं नाही प्रतिमा तर त्या लोणच्याचं स्वरूप डोळ्यासमोर येतं. मुरलेला परमार्थ. तुम्हा आम्हाला कसा परमार्थ करायचा हे जर शिकायचं असेल तर जुनी जाणती मंडळी यांच्या हाताला धरायचं आणि आपण परमार्थ करायला शिकायचं. हे यांच्याकडून शिकायचं. अगदी त्याचबरोबर सुंदर असं कीर्तनासाठी ज्यांची साथ मिळते, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज माऊली ना महाराजांची सुद्धा, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण पोपट साळुंखे, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण विलास बोडके. महाराजांचं नाव काय? आदरणीय हरिभक्तीपरायण अभिषेक महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी. हे मगाशीच सांगितलं, नाव पटापट घेणार, टाळ्या वाजवायचं थांबवायचं नाही. सगळ्यांच्याच अगदी इथं असणारे दोन्ही त्या बाबांचं नाव धर्मराज महाराजांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. विनेकरी ताईंसाठी वाजवा. इथं आलेल्या माझ्या माता माऊल्यांसाठी वाजवा. आमच्या जोरदार काकांसाठी वाजवा. इतकंच काय, इथं आलेल्या प्रत्येक बाल कलाकारासाठी, बाल लेकरांसाठी आणि तुमच्या सर्व सगळ्यांसाठी इथं उपस्थित जे जे कीर्तनाला उपस्थित आहे सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. बघा, टाळीची कुचराई करायची नसते. आता तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या भेटीचा आणि मी तुम्हाला भेटण्याचा आजचा पहिला योग. पण खरं सांगू का, ज्यांच्यामुळे ही तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली ते कैलासवासी रमेश मारुती रासकर यांच्या स्मरणार्थ श्री गणेश व रमेश रासकर या परिवारातर्फे ही आजची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. या परिवाराला शतकोटी कोटी कोटी धन्यवाद. कारण कुटुंबाच्या या माध्यमातून आज इथं येण्याचा योग आला. आणि खरं सांगू का, तुमच्या सगळ्यांचे परिचित मी आज झाले आणि इथून पुढेही नक्कीच आपांच्या मार्गदर्शनाखाली सेवा चालू आहे. तुमच्या सगळ्यांचं ही मुलाचं मार्गदर्शन प्रेम असंच राहू द्या. आता म्हणाल तुम्ही ताई कीर्तन समाप्त करताय की काय, कारण निर्वाणीची भाषा चालू झाली की नाही. आता हे लक्षात घ्या, सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवली, खरं आता स्वतःसाठी वाजवली. आता तुम्हाला खरं सांगू का, आज इथं जे मोलाचं योगदान ज्यांचं आहे तुमच्या सगळ्यांचं तर आहेच, पण याच बरोबर आज आपला हा कार्यक्रम जिवंत ठेवण्याचं काम जे करतायत ना आमचे युट्यूबवाले दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत. आज हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. मग त्याच्यामुळे लक्षात घ्या, लाईव्ह दिसणार आहे. कुठल्या मावशीनं पाय पसरले हेही दिसणार आहे. कुठल्या मावशीनं मशिरी घासून कुठल्या कोपऱ्यात पिचकारी मारलेली हेही दिसणार आहे. इतकंच काय, एखाद्या माऊलीचा डोळा लागला आणि ती डुलक्या घेत असेल हेही कॅप्चर होणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी ताठ बसायचं. आणि तुम्हालाही माझी विनंती आहे, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन, मावा खाऊन कोपऱ्यामध्ये पिचकाऱ्या मारायच्या नाही. ताठ बसायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि याच बरोबर आता खरं सांगू का, हे सगळ्यांचे आभार व्यक्त केले, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे साऊंड सिस्टीम. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा दादांसाठी. इतके गावं फिरतो पण कधी कधी साऊंड सिस्टीम नीटनेटकी नसेल ना तर आवाज बसण्याचं मुख्य कारण म्हणजे साऊंड सिस्टीम असते. पण एवढा गोड आवाज दिलाय ना त्याने, मला ना फारसं मोठ्याने बोलायची गरजच नाही. मला शक्यतो आवाज जर कमी मिळाला तर मी माईकच्या अगदी जवळ जाऊन बोलण्याचा माझा प्रयत्न असतो. पण आज इथून जरी बोलायचं म्हटलं ना तरी हा आवाज पोचतो. एवढा सुंदर साऊंड सिस्टीम मंडप. सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा मायबाप. आता सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण करू. विठ्ठल विठ्ठल अवघ्या एका तासामध्ये आपल्याला अभंगाचा भाव आपल्या समोर मांडणार आहे. ऐका. जगद्गुरु तुकोबराया प्रत्येक जीवाला, इथं आलेल्या प्रत्येक जीवाला एकच सांगतात, बाबा रे आलात नाही आज जीवाला, त्या भगवंताला एकरूप व्हा, भगवंताशी एकनिष्ठ व्हा, त्या भगवंतावरती प्रेम करा, त्याला हृदयात साठवा आणि त्यालाच शरण जा. का? कारण तुम्हा आम्हाला काय हवंय, काय हवंय मगाशी सांगितलं ना, झोपल्या नाही ना, सोनाली ताईसारखं म्हणायचं का झोपल्या का काय नाही ना. सुरुवातीला जर झोपायला लागले
तर मग कीर्तन पुढे ठेवायचं चालू की बंद करून टाकायचं? चला, महाराज म्हणतात बाबा रे, इथं आलेला जीव प्रत्येक सुख या व्याख्येच्या मागे, या गोष्टीच्या मागे धावतोय. प्रत्येक जीवाला वाटतं इथं सुख मिळावं, पण माझा प्रत्येकाला प्रश्न आहे, इथं आल्यानंतर सुख मिळालं का? मिळालं का? इथं आल्यावर मिळालं नाही तुम्हाला सुख? खरंच मिळालं नाही? घ्या बरं माझी शपथ, मेले तर काय तुम्हाला, नाही का? लक्षात घ्या, इथं आलेल्या प्रत्येक जीवाला सुख हवंय, ते मिळालं ना, काही क्षणापुरतं का होईना पण ते मिळालं. तुमचा इथला वेळ वाया जात नाही. इतर दिवसभर तुम्ही काही काही कामं करताना इतका वेळ हा तुमचा वाया जातो. भगवंताचं नामचिंतन जर करत नसाल, फक्त संसाराच्या आहारी जात असाल, संसार एके संसार, संसार दुने संसार, संसार त्रिक संसार, हाच आपला काय चालू आहे? संसार रूपी पाढा चालू आहे. काय? संसार रूपी पाढा. मग हा संसार महाराज म्हणतात सोडायचा का? घ्यायची का? पताका आली ना आता वारी, जायचं का मग पंढरपूरला? बोलतच नाही बाबा, तुम्ही बोलत नाही, मग माझी गाडी पुढे सरकत नाही ना. नाही ना, संसार महाराज खरं सांगू का, सोडायला नाही सांगितलं. महाराज म्हणतात संसार केला आम्ही, पण संसारात आम्ही असं राहिलो की या संसाराला आम्ही चिकटलो नाही आणि संसारही आम्हाला चिकटला नाही. पण तुम्ही आम्ही जो संसार करतोय, या संसाराला तुम्ही आम्ही चिकटून बसलोय. संसार चिकटलेला नाही, आपण संसाराला चिकटलोय. महाराज म्हणतात संसाराला आहात ना, मग कसं राहायचं? पक्षी अंगानी उतरती ते का घुमतो दिया राहती, पक्षी अंगानी उतरती ते का घुमतो दिया राहती, पक्षी अंगानी उतरती ते का घुमतो दिया राहती, प्रयत्न फार नवीन आहे, पण तुमच्यासारख्या लेकरांनी सांभाळून घेणं फार गरजेचं आहे की नाही? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणात उतरतात, दाणे टिपतात आणि निघून जातात. तसं कसं राहायचं? प्रमाण दिलं, तैसे असावे संसारी. इतकंच काय सांगितलं? काय सांगितलं? प्रातःकाळी एक वाट सुरू येतो, धर्मशाळेमध्ये काही कालावधीसाठी थांबतो, कालावधी संपला की निघून जातो. सांगितलं ना? मग तो वाट सुरू जसा काही क्षणासाठी आला, तिथं त्यानं मुक्काम केला, अवधी संपला, निघून गेला. तसं सांगितलं की असं राहायचं संसारात. मग महाराज म्हणतात एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राला तुम्ही गेलात की तिथं एक धर्मशाळा आहे. त्या धर्मशाळेमध्ये कायमस्वरूपी मुक्काम करता का? कुणी बांधली धर्मशाळा? कुणाच्या नावावर आहे सातबारा? नाही ना, गरजच नाही, कारण आपला कालावधी जेवढा आहे त्या टायमिंग नंतर आपल्याला चेकआउट करावं लागतं प्रत्येक. तसं या देहात, या घरात आल्यानंतर विशिष्ट कालावधी दिला आहे. त्या कालावधीमध्ये कार्य करायचं, स्वतःला दिलेलं, भगवंतानं दिलेलं कार्य करायचं आणि विशिष्ट वेळ संपली
की चेकआउट करून निघून जायचं. मग महाराज म्हणतात कुठला संसार, अरे दिवस रात्र भक्त सुखाच्या पाठीमागे धावतात, पण खरं सांगू का हा देह तुम्हाला मिळालाय कशासाठी हे तरी जाणून घ्या. जगतीला देहा भजन गोमटा कशासाठी दिला ऐकलं ना प्रमाण महाराजांनी दिलेलं. कशासाठी? देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर का? झोपल्या का काय नाही ना? कशाला? भोजना करताना नाही नाही. कशासाठी मग बाबा नाही म्हणतात? कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. कमल मुकराम भजन को दिया. राम भजन को दिया. कमल मुकराम भजन को दिया. कशासाठी दिला? आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. पण त्याचं काय केलं? खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. फक्त आणि फक्त झोप काढण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी नाही. बस ममा करायचं आणि झोपायचं, बस एवढ्यासाठी का नाही ना. हा देह भजनासाठी दिला. मग जर भजनासाठी दिलेला देह जर त्या कार्यात जर उपयोगी पडत नसेल तर नुसतं संसाराच्या पाठीमागे जर धावण्यासाठी घालवत असू तर काय उपयोग आहे तुमचा आमचा? संसार करायचा ना, संसार सोडायचा नाही. महाराजांनी सांगितलं आम्ही संसार केला, पण आम्ही संसाराची किंमत वाढवली. पण कशा रूपानं? संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही संसाराच्या नावानं शून्य घातला आणि काय केलं? हरी भजनी हे ढवळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. आम्ही शून्य घातला म्हणजे काय? शून्य म्हणजे काय? काहीच नाही. पण महाराज म्हणतात शून्य जरी काहीच नसतो, पण हाच शून्य जर एखाद्या अंकाच्या पाठीमागे ठेवला ना तर त्याची किंमत जेवढे शून्य ठेवाल तेवढ्या पटीनं वाढते. संसाराची किंमत कमी नाही केली, वाढवली. पण सांगितलं बाबा आम्ही जसा संसार केला ना तसा करायचा. कसा? संसारात होतो असो संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. तुम्ही इथं आल्यानंतर फक्त एकच करायचं. माझ्या जनाबाईनी ना आता आज खरं अहिल्यादेवी होळकरांची काय आहे? काय आहे? इकडूनच आवाज येतोय. काय आहे? स्टेटस ठेवलेत ना का? नुसते स्टेटस वरतीच आहे सगळं. आज जयंती आहे ना, आहे का? मग खरं सांगू का, आज ना मला तारीख एवढी सुंदर मिळाली की नाही. आज एखाद्या स्त्रीचं व्यक्तिमत्व आपल्या समोर मांडायचंय. आज महिला वर्गच जास्त आहे आणि इथं महिलेचंच कीर्तन आहे. 3 गुण योग जुळून आले की नाही. आज या आईच्या मंदिरात या आईचं
या समोर कीर्तन चालू आहे, नाही का? समजलं का तुम्हाला? मग या माझ्या जनाबाईंनी, सखूबाईंनी, मीराबाईंनी भगवंताची भक्ती केली नाही का? काम नव्हतं का? माझ्या जनाबाईला तर एवढं काम होतं, आयुष्य कष्टामध्ये जावं, दिवस रात्र पहाटे उठायचं, आणि आंघोळ करताना माझ्या जनाबाईला तेव्हा शॅम्पू बिंपू नव्हता बरं. जे पाणी असायचं थंड असेल तर थंड पाण्याने का होईना पण आंघोळ करायची. नंतर काय करायचं, धान्य दळायला बसायचं. सगळी कामं करायची माझ्या जनाबाई. बघता बघता माझ्या जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. काय झाल्या? वा झाल्या. पण माझ्या भगवंतानं काय केलं? आवा आला ना, तिनं हाक मारावी. कशी मारत होती? ये ग विठाबाई, चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. हाक मारावी आईला. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई. पण तुम्हाला माहितीये का ही विठाबाई तयार होण्याच्या अगोदरची भूमिका माहितीये? जमाबाईला जेव्हा भगवंत दळण दळू लागायचा, जे मंदिरातले बडवे होते ना, जे आपले जुने वारकरी, MH 80, MH 75, MH 90, गाडीचं पासिंग नाही बरं, वयाचं पासिंग आहे. कशाचं? अशी तरुण मंडळ कधीच काकड्याला नसतं. सगळी ओरडायला ताकदीचीच माणसं असतात. कोण असतात? ताकदीची जुनी माणसं. तरुण वर्ग तिथं नसतो. तरुण वर्गाला जिथं असायला पाहिजे ना तिथंच असतो. कुठं असतो माहितीये? एकतर मोबाईलच्या समोर, नाहीतर तमाशाच्या पुढं. आणि तुम्हाला खरं सांगू का, कीर्तनात सांगावं लागतं पुढं सरका, पुढं सरका, पुढं सरका. तरी पण सरकत नाही. बरोबर ना? सरकलं का तुम्ही पुढं म्हणा, कुठं आता वाट्यावर येऊन बसू का ताई? नाही का? इंद्रकर महाराजांच्या कीर्तनाला ना अक्षरशः एवढं पब्लिक असतं की नाही. खरंच महाराजांचं कौतुक आहे. इथं सुद्धा गर्दी असते. पण खरं ना, फक्त त्यांच्याच कीर्तनाला एवढी गर्दी असते बरं. नाहीतर अन्यथा दुसरी जर गर्दी पाहायची म्हणलं तर विशिष्ट ठिकाणी गर्दी. तिथं सांगावं लागत नाही पुढे सरका. पाक ती जी नाचते ना तिच्या तिथं बाजूला शिरायला जातात. जणू काही यांना उठवते की काय नाचायला. पण खरं सांगू का, तिथलं नाचणं इथलं नाचणं फरक आहे ना महाराज. तिथल्या नाचण्यानं नरकातच जावं लागतं. पण इथलं नाचणं ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कितीही वयस्कर व्यक्ती असू द्या, एकदा का प्रकाशावरती थाप पडली आणि एकदा का टाळाचा आवाज कानावरती गेला की हे पाय ना स्वतःची अनुभूती सांगते. खोटं नाही सांगत. कीर्तन क्षेत्रात येण्याच्या अगोदर गावामध्ये पारायण बसायचं बाबा. आणि लेकरं लई लहान होती माझी. मग गावामध्ये लेकरं थंडीच्या दिवसात पारायण असतं की नाही. मग नेमकून थोडंफार वाटायचं लेकरांना दुखणं भाणं येऊ नये म्हणून मग घरीच राहावं लागायचं. मग कीर्तनाला जाता यायचं नाही. मग कधीतरी काल्याच्या दिवशी जायचं. सगळं झालं की. पण मन नाराज व्हायचं ना. कसं असतं, वारकरी असतो ना त्याला घरी दम निघत नाही हो. मग ते कानावरती टाळाचे आवाज आले, पकवाजाची थाप आली का मग पाय असे संसन करायचे असं वाटायचं. सगळं सोडावं इथं आणि तराट निघून जावं. कुठं? कीर्तनाच्या मंडपात. पण काही पर्याय नसतो ना. संसारात किती जरी तुम्हाला आता मी इथून संसार असा आहे तसा आहे सांगितलं नाही, तुम्हाला सोडता येत ना मला सोडता येत. बरोबर की नाही? सोडणार का? मग घेताय का बता का? चला मीही येते तुमच्या बरोबर. येताय का?
नाही. माझ्या जनाबाईने सुद्धा संसार सोडला नाही, संसारात होती, दिवस रात्र कष्ट करत होती. 14 माणसं माझ्या नामदेव महाराजांच्या घरी कामाला होती. माझी जनाबाई सगळ्यांची कपडे भांडी सगळं करायची, सडा संवर्जन सगळं काम. इतकंच नाही, सगळ्या बडव्यांनी सांगितलं रोज हा तिच्या घरी दळण दळायला जातो, आम्ही काकड्यासाठी पाट उठून येतो आणि हा मात्र मंदिरातच नसतो. शेवटी जनाबाईंना जेव्हा सांगावं देवाला तू सारखं इथं बोलवत जाऊ नको, आम्ही काकड्यासाठी जातो पण देवच तिथं नाही, मग काकडा करायचा कोणासाठी? देवाला ओरडलं तर देव काय ऐकत नाही. आता शेवटी पर्याय नव्हता, जनाबाईला सांगावं. जनाबाईने सांगितलं आजपासून मी त्याला बोलवतच नाही. कसं बस त्या दिवशी जनाबाईनं दळण दळलं पण देवाला हाकच मारली नाही. देवाला सुद्धा अवघड लगत झालं. देव म्हणाला, अरे माझे जना आज हाक मारत नाही, काय झालं माझ्या जनाला? देवालाही करमत नव्हतं ना भक्ताशिवाय. भक्ताला करमत नाही हे नवल नाही, पण तुम्हाला नवल खरं सांगू, देवालाही भक्ताशिवाय करमत नाही. आपण नामस्मरण भगवंताचं करतो हे नवल नाही, देवानंही आपलं नामस्मरण करावं हे नवल आहे. आपण भगवंतावरती प्रेम करतो हे नवल नाही, देवांना आपल्यावरती प्रेम करावं हे नवल आहे. आपण देवासाठी धावतो, देवाच्या मंदिरात जातो हे नवल नाही, देवानं मंदिर सोडून आपल्या घरी यावं, आपल्याला दळू लागावं हे नवल आहे. म्हणजे बघा, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, इतका भगवंत आहे. पण असा असणारा भगवंत जनाबाईच्या घरी दळायला जायचा, पण त्या दिवशी जाताच आलं नाही, जनाबाईंनी बोलवलं नाही. शेवटी वैतागला भगवंत. शेवटी जनाला सावून सांगावं, का ग जना आज आठवण नाही का गाली? जनाबाई अंतकरणात नाराज होती, रडत होती. आज माझ्या भगवंताला मन लागलं नाही कामात. का लागलं नाही? कारण तो आला नाही ना आज. मग शेवटी देवानं सांगितलं, अशा रूपात बोलव की ज्या रूपात आल्यानंतर तुलाही त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही. कोणतं रूप? आत्ताच सांगितलं ना, ये ग विठाबाई, आई विठाई, आई म्हणून हाक मारावी विठा. विठ्ठलाची विठाई केली माझ्या जनाबाईंनी आणि हाक मारली आणि बोलवून घेतलं. एवढा अधिकार आहे स्त्री शक्तीचा. किती अधिकार असावा, किती अधिकार असावा. आज या बोरजाई आईच्या द्वारामध्ये आहोत आपण. या आईनं राक्षसांचा संहार करावा आणि तुमच्या आमच्यासाठी अवतार धारण करावा. जे कार्य या भगवंताला झालं नाही ना, बघा तुम्ही आलाय कदा, देवांना सुद्धा ज्या राक्षसांना मारता आलं नाही, पण तुम्हाला माहितीये का, हा अवतार ही देवी ना सगळ्या देवतांचं अंश, प्रत्येक देवतेच्या शरीरातून निघालेला प्रकाश, अंश, तेज, शक्ती, आणि ही शक्ती एकवटली आणि एक रूप झाली, ती शक्ती म्हणजे बोरजाई माता. ही आई तुमच्या आमच्यासाठी अवतरत आली आणि आल्यानंतर दुष्टांचा संहार करते. म्हणजे प्रत्येक जे भगवंताच्या ज्या देवीची रूप आहेत, प्रत्येक कार्यात, प्रत्येक देवीच्या रूपात तिनं विशिष्ट कार्य करण्यासाठी अवतार धारण केला. तसं प्रत्येक स्त्रीचं काही ना काहीतरी प्रयोजन आहे. तुम्हाला खरं सांगू का, बऱ्याचदा आम्हाला स्त्री म्हणून या गादीवरती उभं राहण्याचा अधिकार नाकारला जातो. महिलांनी कीर्तन करू नये. आणि तुम्हाला वाटेल हे इतरांचं ऐकून नाही सांगत, स्वतःच्या आयुष्यातली अनुभूती आहे. इथं ना खोटं बोलण्याचा अधिकार नाही आपल्याला. अनेकदा अक्षरशः मी जर कीर्तनाला उभे राहिले ना, तर जी जी जाणती जुनी जाणते ना, हे टाळ सुद्धा घेऊन उभे राहत नव्हते. का तर महिला उभी ना टाळाला. मग कसं उभं राहायचं? कमीपणा वाटायचा. एक सांगू का, महिलांबद्दल कमीपणा अंतकरणात वाटून घेऊ नका. कारण जिच्या उदरातून आपण जन्माला आलो ना, ती कधीही कमी नव्हती आणि कधीही कमी नसेल. ती भगवंताचा, या देवीचा, शक्तीचा अवतार म्हणजे ही स्त्री आहे. मग ही जी आई आहे ना, या आईनं पुन्हा कुणाला घडवलं? छत्रपती शिवाजी महाराजांना या आईनं घडवावं. कसं घडवलं? तुम्हाला खरं सांगू का, राजे जन्माला आले, पण त्याच्या अगोदर माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब होत्या ना, म्हणून राजे जन्माला आले. उगाच होत नाही, कुस पवित्र असावी लागते. तेव्हा एका राजाचा, एखाद्या युग पुरुषाचा अवतार होत असतो. तसं जसं की माझ्या जिजाऊबाई साहेबांच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले, तसं अहिल्यादेवी होळकर हे सुद्धा रत्न या महाराष्ट्राच्या मातीला मिळालं. कसं होतं हे रत्न? ऐका. स्वतःच्या लेकराचा न्याय निवाडा करण्यासाठी जेव्हा वेळ यावी, गाईला न्याय द्यायला तयार झाल्या राजमाता अहिल्याबाई होळकर. कुणाला? गाईला. इथं माणसाला न्याय देत नाही माणूस, पण गाईला न्याय मिळवून पोटच्या लेकराला सुद्धा रथाखाली झोपवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्वतःच्या लेकराला रथाच्या चाकाखाली
जरी झोपवलं गाईला न्याय देण्यासाठी, पण गाईच्या सामन्यावरून मुका प्राणी, पण त्या मुक्या प्राण्यानं त्या रथाला आडवं जावं आणि त्या लेकराची हत्या थांबवावी. पण तरी सुद्धा जोपर्यंत गाय जात नव्हती तोपर्यंत स्वतः हातामध्ये ज्यांना सांगितलं की नाही रथ सारथी व्हा, रथ त्याच्या अंगावरून या कुणाचंही धाडस झालं नाही. अगदी पैलवान मोठमोठे ठेवले पण नाही. स्वतः आईनं हातामध्ये चाबूक घ्यावा आणि मग त्या रथाचं स्वारथ्य करावं आणि सारथ्य केल्यानंतर स्वतःच्या लेकराच्या अंगावरून घेऊन जावं. कुठल्याही आईच्या ही ताकद नाही. स्वतःच्या लेकराला काटा टोचला तर माईच्या अंतकरणाला वेदना होता. ती सुद्धा आईच होती की, पण न्याय दक्ष होती. हेच तुम्हाला मला सांगायचं. आईची रूप वेगळे, न्याय दक्ष आहे, प्रजा दक्ष आहे. इतकंच काय, स्वतःच्या राज्यावरती स्वतःचा भाव आक्रमण करून चालून आला तरीही हातामध्ये ज्या बांगड्या होत्या ना, त्या हातामध्ये भाला घेऊन 2000 महिलांच्या फौज फाट्यासह 9000 पुरुषांच्या, म्हणजेच त्यामध्ये असणारा भाऊ राया रावणाचा जो भाऊ होता ना, त्या भावासोबत युद्धासाठी तयार झाली. फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वराज्यासाठी. कुठली स्त्री अशी होत नाही महाराज तयार. स्वतःच्या भावासाठी, भावावरती चालून जाणं स्वतःच्या स्वराज्यासाठी अशी कोणतीही स्त्री करत नाही. 9000च्या फौज फाट्यासह असणारा आपला भाऊ, त्याला पत्र पाठवलं. अहिल्याबाईंनी सांगितलं, जर युद्धाच्या हेतून आला असशील, युद्धाच्या हेतून आला असशील ना, तर 2000 महिलांचा फौज फाटा हातामध्ये भाला घेऊन तयार हवी. अहिल्या स्वतः उभी असेल. पण जेव्हा त्या भावानं रिटर्न पत्र पाठवलं, सांगितलं अहिल्या युद्ध करण्याच्या हेतूस्तव नाही आलो ग, तुझा मुलगा गेला म्हणून भेटण्यासाठी आलो. अहिल्याबाईने उलट पत्र पाठवलं, जर मुलगा गेला म्हणून भेटण्यासाठी येत असशील ना, तर पालखी देते, या पालखीत बसून ये. अहिल्या तुझं स्वागतच करेल. ही सांगणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या. आपण समाजामध्ये व्यक्तिमत्व वाटून घेतो. हा माझ्या समाजाचा, हा माझ्या समाजाचा. इथं ना कोणताच समाज नाही. सगळं माझ्या राजाने सगळ्या 18 पगड जातीच्या मावळ्यांसह हे स्वराज्य निर्माण केलं. सांगितलं इथं जाती भेद होत नाही. इथं फक्त अंतकरणातली मन एक झाली की इथं फक्त आणि फक्त माणुसकी इतकंच पाहायला मिळतं. हे सांगणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज. पण स्त्री शक्ती किती मोठी हे सांगताना माझ्या जिजाबाई साहेबांबद्दल जर बोलायचं झालं ना, तर कशा होत्या. धन्यता राजानं न देता आज धन्यता एखाद्या स्त्री शक्तीला देण्याचं जर ठरवलं तर अहिल्याबाई, सावित्रीबाई फुले, इतकंच काय माझ्या ज्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब ना, यांना सुद्धा द्यावी लागेल. त्यांच्याबद्दल बोलताना एकच बोलून जाईल, ऐका. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला.
जोरदार टाळी वाजवा. फार गोड वादन, फार गोड गायन. नुसतं गाण्यासाठी मर्यादित नाही, स्त्री शक्ती किती बलहाट आहे हेच तुम्हाला सांगायचं होतं. आपल्यातली आत्मशक्ती ओळखायला चला, ओळखत चला, कारण आपण ही सामान्य नाही. ऐका, विवेकानंदांना जेव्हा एखाद्या स्त्रीनं म्हणावं, विवेकानंद ही व्यक्ती साधी सुधी नव्हती, किती ज्ञान होतं, ओतप्रोत ज्ञान होतं. परदेशात जाऊन भारताचा झेंडा फडकवावा इतकं ज्ञान ज्यांच्या जवळ आहे असे विवेकानंद, ज्यांच्यामध्ये विवेकही होता आणि आनंदही आहे असे विवेकानंद. ज्यांना भगिनी निवेदिता या व्यक्तीनं, परदेशी व्यक्ती होती, तिनं सांगावं, मला तुमच्यासारखा पुत्र हवाय, त्यासाठी माझ्याशी लग्न करा. त्यांचं उत्तर ऐका काय होतं. विवेकानंद सांगत होते, माझ्याशी लग्न केल्यानंतर माझ्यासारखा तेजस्वी, माझ्यासारखा बुद्धिमान तुला पुत्र हवाय, असा होईलच याची शाश्वती मी देऊ शकत नाही. प्रत्येक वेळेसच असं होत नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कधी कधी बीज शुद्ध असतं पण फळ मात्र वेगळं वाकडं निघतं. काय शाश्वती म्हणे, माझ्याशी लग्न केल्यानंतर तुला तसाच पुत्र प्राप्त होईल. सांगितलं, यापेक्षा एक काम कर, माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोड आणि मलाच मुलगा म्हणून स्वीकार, आताच तुला मुलगा मिळेल. बघा विचारांची प्रगल्भता. आपल्या भारताची ही संस्कृती एवढी प्रगल्भ आहे ना, इतकी प्रौढ आहे, एवढी उच्च आहे की या संस्कृतीमध्ये दुसरं कुणीही काहीही देऊ शकत नाही. एवढी भारताची संस्कृती पुढे. आपण म्हणतो आपला देश मागासलेला, कोण म्हणतो मागासलेला? भारत इतका संस्कृती प्रधान चारित्र्यवान देशच कुठं सापडत नाही. बघा तुम्ही, चारित्र्य जर कुठं पाहायचं असेल ना, ज्या ज्या चारित्र्यानं संपन्न महिला आपल्या या भारतातच मिळाल्या कितीतरी. कारण ही भूमी संतांची, महंतांची, क्रांतिकारकांची, शूरवीरांची आहे. कुणाची? सगळ्यांचे. इथं आलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक जन, प्रत्येक व्यक्ती परिपूर्णतेचा आहे. इथं आलेल्या प्रत्येक महिलेनं इतिहास घडावा. झाशीची राणी अहिल्याबाई होळकर असतील, इतकंच काय, माझ्या राष्ट्रमाता जिजाबाई साहेब असतील, इतकंच काही, सई राणी साहेब असतील. कितीतरी महिलांचा विकास उच्चार इतिहास जर पाहिला, अनेक अशा महिला की ज्यांचं कार्य महान आहे. चला, या अशा असणाऱ्या स्त्रीचा आदर करायला शिकलं पाहिजे. म्हणून माझ्या या प्रत्येक माता माऊलीला सांगायचं, स्वतःच्यातली एक शक्ती, आत्मशक्ती ओळखायला चला, शिकत चला. ऐका, या संतांनी एकच सांगितलं, बाबा इथं आलात ना, एक करा, भगवंताशी एकनिष्ठ व्हा. कारण भगवंताला फक्त एकनिष्ठतेचा भाव आवडतो. कसा? सांगितलं कसा हवाय भाव. आपला भाव मात्र भावच निराळा झालाय. कसा? मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. आर मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव अशान पावायचा नाही र, देव अशान पावायचा नाही र, नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव शान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. सांगितलं भाव कसा पाहिजे. महाराजांनी सांगितलं, अरे असा भाव नकोय, त्याला भाव स्वच्छांतकरण पाहिजे. निष्ठा कसा पाहिजे? निष्ठांतकरण पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वभाव, निष्ठावंत भाव भक्ताचा
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. सांगितलं निष्ठा पाहिजे अंतकरणात, भगवंताविषयी असावं, स्वच्छ अंतकरण असावं. नसेल मन निर्मळ तर काय करील साबण. कितीही शरीराला दूध वासा, मन जर स्वच्छ नसेल तर नाही ना. मग महाराज म्हणतात बाबा रे तुम्हाला सुख हवंय तर सुख कुठे, सुख कुठे आहे. चिठाई बहुपाई संतांच्या. सुख हे संतांजवळ आहे. मग महाराज म्हणतात सुख जर संतांजवळ आहे तर मग आता संतांचा समागम करायला काय हरकत आहे. मग महाराज म्हणतात तुम्ही इतरांचा संग करण्यापेक्षा, इतरांचा समागम करण्यापेक्षा आता एकच करा. काय संत समागम संतांचा समागम करा. संत समागम कोणत्या प्रकाराने, एखादी परी. त्यातही प्रकार विचारला तर महाराज म्हणतात कोणत्याही प्रकाराने विचारला असता महाराज म्हणतात व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. त्यांच्या दारातील कुत्रा जरी संतांच्या बनून राहिलात ना तोही समागम वाया जात नाही. कोणी राहिलं होतं का? राहिलं होतं ना धर्मराजा सोबत एक कुत्रा.
शेवटी भगवंताच्या त्या धर्मराजासोबत स्वर्गात स्वर्गारोहण करताना त्यांच्याही सोबत गेला. त्याचं नाव त्या कुत्र्याला सुद्धा कळालं. संतांचा समागम केला तर तोही वाया जात नाही. इतकंच काय, माझ्या तुकोबरायांसोबत गंगाराम मवाळांनी म्हैस शोधण्याच्या निमित्तानं समागम झाला, तोही वाया गेला नाही. त्यांनी तर सांगितलं होतं महाराजांनी, राजा हा देह म्हैस पाहण्याकरता नाही, हा देह देव पाहण्याकरता मिळालाय. देव पहावया करियो सायास, न धरी आस नाशिवंत. हा देव पाहायला मिळालाय, म्हैस पाहायला मिळाला नाही राजा. तरी सुद्धा तेव्हा संतांच्या विचारांवरती विश्वास नसतो ना आपला, आपण नाही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत. मग शेवटी जेव्हा गोठ्यामध्ये जाऊन म्हैस पाहावी, खरंच संतांनी तुकोबरायांनी सांगितलं होतं, बाबा तुला म्हैसच हवी का? हो म्हैसच हवे. जा म्हणे गोठ्यात म्हैस असेल. पाहिलं तर म्हैस गोठ्यामध्ये सापडली. तेव्हा लक्षात आलं, ज्यांनी आपल्याला सांगितलं ना की अरे हा देह देव पाहण्यासाठी मिळाला, म्हैस पाहण्यासाठी नाही. ज्यांच्या सांगण्यावरून जर म्हैस गोठ्यात सापडत असेल, त्यांच्या सांगण्यावरून देव का नाही सापडणार? म्हणजे बघा, संतांचा समागम गंगाराम मवाळांना म्हैस पाहण्याच्या निमित्तानं झाला, तोही वाया गेला नाही. इतकंच काय, यवन हरिदासाचा संघ एका वेश्येला, तिलाही विरांगना नावाची वेश्या होती, तिलाही त्यांचा समागम घडावा, तोही समागम वाया गेला नाही. परिणाम असा झाला, त्यांच्या मुखातलं राम नाम तिच्या कानावरती पडलं, अंतरंग शुद्ध झालं. इतकंच काय, तिनं त्यांच्या मुखातलंच उच्चिष्ट श्रवण केलं. महाराज म्हणतात, गेला ना संतांच्या संगतीत, गेला ना, तिथं गेल्यानंतर एकही क्षण तुमचा वाया जात नाही. गेला तर काय मिळेल महाराज, काय मिळेल सांगताना द्वितीय चरणात सांगतात, राम नाम होईल श्रवणा. संतांच्या समागमात गेल्यानंतर तुम्हाला तिथे मिळेल का? तेथे राम नाम होईल श्रवण. आणखीन मिळेल का? घडेल भोजन उच्चिष्टांचे. तिथं गेल्यावरती तुम्हाला श्रवण करायला मिळेल. काय? त्यांच्या मुखातलं उच्चिष्ट. उच्चिष्ट म्हणजे उष्ट. उष्ट म्हणजे काय? ताटातलं नाही खरकट राहिलेलं किंवा वचलेलं अन्न, हे उच्चिष्ट नाही. जे इथं तुम्ही 7 दिवस वाचताय की नाही, ऐकताय की नाही, महाराज वाचताय, तुम्ही ऐकताय. काय ऐकताय? ज्ञानेश्वरी. कुणी लिहिली? माऊलींनी. कुणी? साधा प्रश्न आहे ना. ही जी ज्ञानेश्वरी आहे ना, हे माऊलींच्या मुखातलं उच्चिष्ट आहे. कुणाच्या? संतांच्या मुखातलं उच्चिष्ट आहे की नाही. उच्चिष्ट म्हणजे ओष्ठ, ओठातून निघालेला जे शब्द, जे ज्ञान ओठातून येतं म्हणून ते उच्चिष्ट.
मग महाराज म्हणतात हे जे संतांचं उच्चिष्ट आहे ना हे तुम्हा आम्हाला मिळते. इतकंच काय तुकाराम महाराजांच्या मुखातलं उच्चिष्ट मिळालं ना आपल्याला, पंचमवेद गाथा मिळाला, इतकंच काय उच्चिष्ट माझ्या भगवंताच्याही मुखातलं तुम्हा आम्हाला मिळालं भगवद्गीतेच्या स्वरूपात. माझ्या नाथ महाराजांच्या मुखातनं एवढं उच्चिष्ट बाहेर पडावं. काय काय मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. आता सगळे ताजतवाने झाले असतील नाही का? झाले ना? मनावर रोजच ऐकतो, ही रोजच म्हणते मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. काय घरात मोडक छप्पर काय काय हाय सगळंच आहे ना. महाराज म्हणतात एवढं सगळं असून सुद्धा बायको म्हणते नाही विशेष आहे तुमचं, तरी सुद्धा ती म्हणते मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. इतकंच काय अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा मारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. सांगितलं ना माझ्या मल्हारीची वारी कितीतरी प्रमाण द्यावी. अहो एवढंच काय एकनाथी भागवत म्हणजे उच्चिष्ट गवळणी भारुड. ज्यांना ज्यांना ज्ञान कळायला जरा जड जात होतं त्यांच्यासाठी ही भारुडाची रचना. किती करावं. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा हो. किती गोड वादन आहे आज त्यांच्यामुळं याच्यामुळं यांच्यामुळं. मला असं वाटतं की 11 जरी वाजून गेला ना तरी काहीच चालेल तुम्हाला. अरे बापरे, म्हणजे तुम्हालाही चालतंय म्हटलं मलाही चालतं. मग 12-1 वाजेपर्यंत चालू देत ना. तुम्हाला काय बोलणाऱ्याचं नरड दुखेल म्हणावं. किती गोड सांगावं, किती भारुडाची रचना केली. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. माझ्या नाथबाबांचं हे मुखातलं उच्चिष्ट आहे. किती सांगावं. प्रत्येक भारुडाची रचना त्यांच्या मुखातलं उच्चिष्ट आहे. म्हणून महाराज म्हणतात संतांच्या मुखातलं हे जे उच्चिष्ट आहे हे संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला तिथं रामनामाचं उच्चिष्ट ऐकायला मिळेल. कारण संत तुमच्या आमच्यासारख्या वायफळ गप्पा करत नाहीत. मग करतात तरी काय, तेथे रामनाम फक्त रामनाम घेतात, काहीच घेत नाहीत. रामनामाची ताकद सांगतात, रामनाम घेत राहतात. मग हे रामनाम घेतात तर त्या विरांगणीनं वेश्येनं त्यांच्या जवळ जावं. यवन हरिदासांच्या तिच्या अंतकरणातला भेद पालटवण्याचं सामर्थ्य संतांच्या उच्चिष्टामध्ये. मग महाराज म्हणतात गेलात ना तिथं, कधी कधी गेल्यानंतर कसं राहायचं हेही कळलं पाहिजे. एका भिकारणीनं बघा रोज एक भिकारी रोज दारामध्ये भीक मागण्यासाठी जायची. पण एवढी देखणी होती त्या भिकारीची ती पोरगी, तरुण अगदी 18-19 वर्षाची ती लेकरू. एवढं देखणं दिसत होतं, वयात आलेलं. आणि एक तरुण राजकुमार राजा घोड्यावरून निघाला होता. दृश्य त्या राजाची नजर त्या मुलीवरती पडावी, त्याला ती मनात बसावी, त्याला वाटावं लग्न केलं तरी जशीच करील. कोणाच्या वरती म्हणाल तर राजाचं, भिकाऱ्याच्या पोरीवर. शेवटी तिला मागणी घातली, अगं ऐकलंस का, मला तू फार आवडतेस, माझ्याशी लग्न करशील का. ती आताची पोरगी नव्हती बरं, आताची नव्हती, ती कधीची होती, तवाची. जेव्हाचा काळ आताचा काळ आणि तेव्हाच्या काळात फार फरक आहे महाराज. आता लेकरांनी काहीच ठेवायचं धरलं नाही. खरं सांगू का, प्रत्येक मुलीला माझं एक आव्हान आहे, आई वडिलांनी ज्या कष्टातून तुम्हाला शिकवलं ना त्या कष्टाचं चीज जर करायचं असेल, नका तुम्ही त्यांना 4 व्हीलर आणू देऊ, नका तुम्ही त्यांना सोन्याच्या महालात ठेवू, काही गरज नाही. पण आबरूनं इज्जतीने जगायचं त्यांना स्वातंत्र्य द्या, एवढंच द्या. काही लागत नाही आई वडिलांना. तुम्ही आज
चार चौघात्यांचं नाक कापून नको त्या मुलाशी लग्न करून जात आपण लक्षात घ्या. जेव्हा त्या लेकरानं नको त्या मुलानं केलेल्या लग्नाचा जर त्याच्यानंतर परिणाम वाईट जर झाला तर तुम्हाला आई बापाचं द्वार कायमस्वरूपी बंद करत नाही. काही क्षणासाठी बाप म्हणतो, पण किती जरी झालं तर त्याच आतडं तुमच्यासाठी झटत असते. लक्षात घ्या. त्याच्यामुळं मुलींनी वाईट पाऊल टाकताना एक विचार करा. माझी आई नेहमी सांगायची, आणि माझीच नाही प्रत्येक आया लेकीने एक शिकवतात, मुलीचं आयुष्य काचेच्या भांड्यासारखं असतं. शिकवतं की नाही? शील जपलं पाहिजे. मुलीचं आयुष्य काचेच्या भांड्यासारखे एकदा का तडा गेला की परत जोडता येत नाही. तसं प्रत्येक मुलीनं एकच आव्हान नाही. जसं या भिकाऱ्याच्या पुरीनं काय सांगितलं ऐका. सांगितलं या राजानं, माझ्याशी लग्न करशील का? कोण विचारत होता? राजा. तिनं सांगितलं, तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या बापाकडे जा. माझा बाप तुझ्या इच्छेचं पालन करेल, नाही तर सांगेल नाही म्हणून, पण त्याच्या आज्ञेच्या पुढे मी जाणार नाही. माझ्या बापाला जाऊन विचार म्हणे. गेला हा राजा बापाला विचारायला. शेवटी बापाला कुठलंही वाटतं का आपल्या लेकराचं वाटोळ व्हावं? अहो राजा आला ना दारात मागणी घालायला, बापालाही वाटतं ना सर्व्हिसदार असावा, चांगली जमीन असावी. भले पोरीनं शेतात नाही राहू द्या, पण त्याला जमीन पाहिजे, त्याला नोकरी पाहिजे, त्याला आई बाप नाही पाहिजे, त्याला बनी बाळा नको, तो एकटाच असला पाहिजे. तुमच्यात नाही ना असं काही? विठ्ठल विठाला. मग या राजाच्या पोरीनं जसं सांगितलं तसं या राजानं त्या बापाजवळ मागणी घातली. याही बापाला ते स्थळ आवडलं. राजा आहे ना, राजाला कोण नाकारेल? देख ना, सगळं ऐश्वर्य ज्याच्या जवळ लेकरू सुखात नांदेल, दिलं लग्न करून. पण हिला सवय होती राहायचं कसं, हा मुद्दा पाठवायचा आहे बरं. ही राजाच्या घरात गेली, त्या राजमहालात गेली, पण हिला सवय होती भीक मागून 4 दिवसाचं शिळ अन्न मिळायचं की नाही हे खायचं. राजाच्या महालात गेल्यानंतर रोज पंचपक्वान्नाचं ताटमोर यायचं समोर खाण्यासाठी, पण हिला शिळ अन्न खायची सवय. ही ते ताजं अन्न खाटाच्या खाली त्या बाजीच्या खाली ढकलून द्यायची. 4 ते 5 दिवस जोपर्यंत ते अन्न शिळ होत नाही तोपर्यंत ते त्याच्या खाली ठेवायचं. शिळ झालं की मग खायचं. कोण करत होती? राजाची पट्ट राणी. कोण कोण होती ती? भिकाऱ्याची पोरगी. गुण गेला का? नाही. म्हणजे तिथं गेल्यावर कसं राहायचं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे ना. राजाच्या घरात गेली, राजाच्या दरबारात गेली, राजाच्या महालात गेली ना राहिला, पण भिकाऱ्याचं जर जे गुण आहेत तेच जर ठेवले तर काय उपयोग आहे? तसं तुमचं आमचं आहे. आपण गेलोय कुणाच्या दारात? भगवंत रूपी राजाच्या, आणि राहतोय भिकाऱ्यासारखं. काय उपयोग आहे महाराज? मग महाराज म्हणतात संतांच्या संगतीत गेलात ना, राहायचं कसं हे कळलं पाहिजे. मग कसं राहायचं महाराज? महाराज सांगतात अभंगाच्या 3य चरणात, कामारी बटीक कामारी बटीक कामारी बटीक सेवेचा सेवक 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 बिना पाण्याचे नाही बळ बिना पाण्याचे नाही बळ बिना संतांच्या संगतीत गेल्यानंतर राहायचं कसं हे कळायला पाहिजे. मग कसं राहायचं? कामारी बटीक सेवेचा सेवक. काम करणारे व्हा, कामारी व्हा, बटीक व्हा, सेवेचा सेवक व्हा. दीनपणाने राहा, रंकपणाने राहा, स्वामित्व न घेता दास्यत्व करा. जसं माझ्या मारुतीरायाने केलं.
दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखले रामचरण. सांगितलं जसं दास्यत्व हनुमंतरायाने केलं तसं दास व्हा. संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर कमीपणा घ्यायला शिका, मोठेपणा घेऊन मिरवायचा नाही. मग कसं राहायचं? शांत राहा, दीनपणाने राहा, गरीब व्हा. तिथं आल्यानंतर मिळेल ती सेवा प्रेमानं आनंदाने स्वीकारत चला. मग महाराज म्हणतात बाबा रे हा मिळाला ना हा देह, तर मग अशा कार्यानं घालवा रे, संतांचा समागम करा, रामनामाचं उच्चिष्ट खायला मिळेल इतकंच काय कामारी बटीक व्हाल, सेवेचा सेवक बनून राहा राजा हो. कारण हा देह ना ज्याच्यासाठी मिळाला ना त्याच्यासाठी घालवा. कारण जर हाताला आपण जर टाळी वाजवत नसू तर या हाताची शोभा जाते. फार गोड असं वर्णन आहे, ऐका. पंछी पंख बिना हंती दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिना हीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन कर रे मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर रे मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर सांगितलं. पक्षाला जर पंख नसले तर त्याचा उपयोग होत नाही. पंछी पंख बिना, हत्तीला जर दात नसेल तर शोभा नाही. हंती दंत बिना, तस स्त्रीला जर नवरा नसेल ना तर त्याचा उपयोग होत नाही. नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिना हीना. वेश्येच्या मुलाला जर बाप विचारला तर बाप न सांगण्याचं दुःख काय ते वेश्येच्या मुलाला विचारा. आपण बऱ्याचदा म्हणून जातो माझ्या बापानं माझ्या कपाळाला लावायला माती सुद्धा शिल्लक ठेवली नाही, त्यानं नाव तुमच्या नावाच्या पुढे लावायला दिलं नाही, हेच फार मोठे बापाचे उपकार आहे. मग कशाला हवं बापाकडनं आणखीन काही? म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला जर बापाची किंमत पाहिजे असेल ना नावाची, तर त्या वेश्येच्या मुलाला विचारा बापाच्या नावाची किंमत काय. चार चौघाटाला त्याचा बाप विचारला तर सांगता येत नाही. त्यानं कितीही लाखोची संपत्ती कमवू द्या, नाही सांगता येत. म्हणून महाराज म्हणतात वेशा पुत्र पिता बिना हीना. तसं आपण जर हातानं जर टाळी वाजवत नसू तर आपल्याही उपयोग नाही. वेसे प्राणी मुखानं नाम घेत नसू तर भजन बिना सुमिरन कर रे. सांगितलं मनाला, कुणाला इतरांना नाही, मनाला सुमिरन कर रे मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर रे. म्हणून मनाला सांगायचंय. आता तुम्हाला एवढं सांगितलं नामाचं, हाताचं महत्व. जे हात भगवंतानं दिले त्याची टाळी वाजवणं गरजेचं आहे. जे मुख दिलंय ते भगवंताचं नामस्मरण करायचंय. आता लक्षात घ्या कॅमेरा समोर आहे, तुमच्या सगळ्यांचे हात उंच हवे आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं. कोणतं? जे माझ्या संतांनी केलं, ज्याचं केलं त्याचं. विठोबा रखुमाई
म्हणतात बाबा रे आलात नाही या नरदेहाला. खूप गोड भजन केलं बरं बोरजाईकर तुम्ही, खूप गोड केलं. तुमचे हातही उंच होते. पब्लिक ज्या मानानं महिला वर्ग आहे का नाही. आता माझं एकच शेवटला सांगणं आहे, एक चरण सोडवणार, पण मी एक गोष्ट सांगेल की ऐकणार ना तुम्ही महिला वर्ग. तुमचं लेकरू बोलते असं समजा, ऐकणार ना, आवाज येऊ द्या. हा, आता जे भजन घेणार ना मी ते सगळ्यांमध्ये पहिल्यांदा महिला म्हणतील, नंतर पुरुष वर्ग म्हणणार ना तुम्ही. आता तुमचं विठोबा रखुमाईला आवाजच नाही फारसा आला. हात दिसत होते कारण ते मी कॅमेरा आहे ना समोर, म्हणून हात दिसत होते, कारण एखाद्याचा हात चुकून राहिला गेला तर आहे की नाही. आता मी सांगते तसं म्हणायचं. काय म्हणणार? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आता तुम्ही श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. त्यांनी हात वरती घेतलाय, तुम्ही घ्या ना. वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तुम्हाला माहितीये का, तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा बरं. आणि तुम्हाला माहितीये का, नंबर जर पहिला कुणाचा द्यायचा, तुम्ही म्हणा स्त्री म्हटलं स्त्रियांच्याच बाजूने बोलणार नाही का, पण खरं सांगू का, यांचाच आवाज जास्त होता, संख्याही जास्त आहे आणि आवाज खणखणीत आहे. कसं काय खणखणीत आहे माहितीये का, या तंबाखू खात नाहीत, गुटखा खात नाहीत, दारू पित नाहीत, नाही ना बोरजाईकर, नाही ना काय तसं. मी आता तुमची बाजू घेऊन बोलते खरं. अहो महिला नाहीच पितो, तुमच्यासारखी व्यसना दे माणसं, तुमच्यासारखे म्हणजे इथं बसलेलं नाही, जे घरी झोपले ना ते. तुमच्यात कुणीही व्यसन करणार नसेल असं धरून बोलते मी, नाही का. व्यसन जरी करत असाल तर लक्षात घ्या, व्यसनानं माणूस, व्यसनाच्या आहारी जाऊन माणूस आयुष्य जे आहे चांगलं जे सुरळीत चालू आहे ना, हे व्यसनाच्या आहारी जाऊन वाईट रीतीनं घालवतो. जुगारापायी एका पाटलानं, जो गावचा पाटील होता, सावकार होता, स्वतःच्या जुगाराच्या आशेपायी अक्षरशः राजाचा, रावाचा रंक झाला. लक्षात घ्या. त्याच्यासाठी व्यसन जर करायचं असेल तर लक्षात घ्या, जाम पर जाम पीने से क्या फायदा, दिन में पी शाम को उतर जाएगी, प्याला पिओ हरिनाम का जिंदगी सुधर जाएगी. प्यायचंच असेल ना हरिनामाचा प्याला प्या, त्याची नशा उतरत नाही. माझ्या वारकऱ्यांना विचारा, दिंडीमध्ये चालताना ही नशा जसा मुक्काम वाढत जाईल तसा तशी ही नशा चढत जाते. भले पाऊस येऊ द्या, पायाला ऊन लागू द्या, पायाची सालटी निघू द्या, माझा वारकरी तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच ताकदीनं चालत असतो. ही कुणाची ताकद आहे माहितीये? ही नामाची ताकद आहे. म्हणून महाराज म्हणतात, बाबा रे आलात नाही इथं, काही करा, भगवंताचं शरणागती पत्करा, संतांचा समागम करा, राम नामाचं श्रवण होईल, कामारी बटीक होऊन राहा. इतकं सगळं झालं, पण पहिला प्रश्न केलता, सुख आम्हाला मिळेल काय? तर महाराज म्हणतात, सुख ना सुख. मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, सुख हेचे ठाई बहुपाई संतांच्या. तसं महाराज म्हणतात, सगळं सुख जर कुठं असेल तर फक्त आणि फक्त संतांच्याच जवळ आहे, अभंगाच्या चौथ्याच्या. सर्व सुख ते संगाती, सुख म्हणे सर्व सुख ते संगाती, सुख म्हणे सुख सर्व त्या संगती, सुख म्हणे सर्व सुख त्या संगती, सुख म्हणे सर्व सुख ते संगती, सुख म्हणे सुख सर्व ते संगती, सुख म्हणे सर्व सुख त्या
माहोलच क्रिएट केलाय. खरंच तुम्ही सगळ्यांनीच आज सुंदर असं वातावरण, खूप गोड असं नियोजन आयोजन, फार सुंदर. महाराज म्हणतात शेवटच्या चरणात, तुम्हाला जे सुख हवंय ना ते संगतीमध्ये. कुणाच्या तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. संगतीत सुख तर आहे, सर्व प्रकारचं सुख सांगितलं म्हणजे एका प्रकारची व्याख्या सांगत नाही. सर्व म्हणजे सगळं, तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते सगळ्या प्रकारचं सुख इथं आहे. तर महाराज म्हणतात हे सुख संतांच्या संगतीमध्ये. इतकंच काय, घडेल भोजन कुठं किंवा घडेल पंगती संतांची. संतांची पंगतही तुम्हाला घडणार आहे, संतांची संगतही घडणार आहे, संतांच्या मुखातलं उच्चिष्टही श्रवण करायला मिळणार आहे. मग महाराज म्हणतात संतांना शरण जायला काय हरकत आहे. कारण संत कसे आहेत, संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांनाच फक्त हित कळतं, तेचे माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. कारण संत आले कशासाठी, शोधून या आले संत हिता हित जगाचे. तुमचं आमचं हित एवढं सांगण्यासाठी संतांचा अवतार आहे. महाराज म्हणतात बाबा रे, आलात नाही या जन्माला, संतांना शरण जा. संतांशिवाय तुम्हाला दुसरं कुणीही भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही. कारण संतांशिवाय देवाला आकळलं जात नाही. कारण संतांच्या जवळ असं शस्त्र आहे, हे नामरूपी शस्त्र आहे ना, या शस्त्रानं देवाला आकळता येतं. म्हणून संतांना शरण जा. आता एवढं जरी सांगून संत म्हणतात, जर नाहीच ऐकलं तर शेवटी एकच सांगावं लागेल, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, सरक शेवटी बा काळ बांधून येईल. सरक शेवटी बा काळ बांधून येईल. सरळ शेवटी बा काळ बांधून देईल. सरळ शेवटी बा काळ बांधून देईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. किती गोड वाटलं बघा बरं. हे आनंद ना फक्त भजनात इथं भेटतच नाही. म्हणून तर तुम्हाला सांगितलं, इथं आल्यानंतर फक्त भगवंताचं नामस्मरण करा. चला, वेळ समाप्त झालेली आहे. खरं तर तुमची 10 मिनिटं एक्स्ट्राची घेतली, पण खरं सांगू कानाला धरून माफी मागते तुमची. पण तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा. 10 मिनिटं एक्स्ट्रा घेतली ना, पण आनंद मिळाला की नाही? आनंद पैसे देऊन मिळाला असता का? थिएटरमध्ये गेल्यानंतर मिळाला असता का? तमाशात मिळाला असता ना, हो ना? पण तो आनंद आयुष्यभरासाठी पुरणारा नाही, तो नरकात नेणारा आनंद आहे, जो क्षणाचा आहे. पण इथला आनंद ना, भगवंत सुद्धा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ किती. सांगितलं स्वर्गाच्या अमरांनी सुद्धा इच्छा व्यक्त करावी इथं
बोरजाई वाडीमध्ये गोड सापताय, आम्हाला सुद्धा जायचंय पण जाता येत नाही, कारण जव पुण्याची पावटी सरे, जोपर्यंत पुण्य आहे ना तोपर्यंत त्यांना तिथं जागा आहे, नंतर येऊ लागते माघारे. तसं तुमचं आमचं पुण्य आहे. जेव्हा पाप पुण्य करून नरदेह येत प्राणी, सांगितलं जेव्हा पाप पुण्याचं पारड पाप पुण्य समान समी तव पाविजे हे कर्मभूमी. तुम्ही जेव्हा पाप पुण्य समान करता तेव्हा तुम्हाला हा नरदेह प्राप्त मिळतो. मग हा मिळालेला नरदेह भगवंताच्या चरणावरती लीन करण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी, संतांचं समागम करण्यासाठी घालवा, हेच संतांना सांगायचं, वेगळं काही सांगायचं नाही. म्हणून बाबानो, मिळालेला देह आजचा 3रा दिवस आहे. आज जरी देवाचं भजन केलं नाही, केलं बरं का तुम्ही, आज जरी केलं नसेल, ज्यांनी कुणी टाळाटाळ केली त्यांच्यासाठी सांग नाही, इथून पुढचे आणखीन 3 दिवस बोनस मध्ये मिळालेले लक्षात घ्या. कारण हे इथं जेव्हा अर्जुनानं प्रश्न केला, देवा तू कुठं सापडशील, तुला मी वैकुंठा शोधलं, तो मी वैकुंठी नसे. माऊली फार गोड बोलतात, तो मी वैकुंठी नसे, वेळू एका भानुबिंबही न दिसे, वरी योग्यांची मानसे उमरडोई जाय. मी कुणाच्याही स्वप्नात नाही, योग्यांचं नाही, या कुणीही जप तप युनी कुणीही असू द्या, मी जात नाही. मग कुठे सापडशील, सांगितलं ना, तो मी परितयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जे नाम घोषू बरवा करी ती माझा. मी सापडेन पण कुठं, जिथं माझ्या नामाचा नामघोष आहे तिथं. कुठं चालू आज बोरजाई गावामध्ये चालू आहे. मग मी आज इथंच आहे, म्हणजे आज देव इथं आला, काही क्षणासाठी थांबला, नाचला, कीर्तनात आनंद घेतला, जसा तुम्ही सगळ्यांनी घेतला तसा त्यानंही घेतला. मग देव म्हणाला आता जातो, बरं राहू द्या का देवाला अजून 3 दिवस, राहू द्या. मग जर तुम्हाला राहावंसं देवानं वाटत असेल ना, मन शुद्ध करा, चित्त निर्मळ करा. कारण शुद्ध जेव्हा चित्त होतं ना, म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. लक्षात घ्या. म्हणून शुद्ध अंतकरण करून भगवंताची सेवा करा, भगवंताच्या संतांच्या सेवेचं महत्व सांगितलं, संतांचा समागम करा सांगितलं. आजच्या कीर्तनातनं काही जरी नेता आलं नाही तर 2-3 गोष्टी सांगितल्या. मुलींनी कसं राहायचं, फॅशन जरी करायची असेल तर फॅशन मापात राहून करायची, आणि संस्कारांची शिदोरी लेकरांच्या हातात देत चला, व्यसनापासून दूर राहा. महिलांचा सन्मान सत्कार करायला आनंद, कारण आपली गृहिणी आपलं घर सांभाळत असते, म्हणजे नुसतं घर सांभाळणं हे कर्तव्य नाही, ती तुमचं पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असते. तिला कमी लेखायचं नाही, कारण तिच्यामुळे तुमचा संसार आहे. ती निघून गेली तर तुमचा संसार काडी लावायची का नाही ना. मग तसंच हिच्याही कर्तृत्वाला आणि तुम्हालाही सांग नाही, यांचाही आदर करत चला, कारण यांच्याशिवाय तुमच्याही कुंकवाला शोभा नाही, आणि यांच्याशिवाय काय म्हणतात तुम्हाला, म्हणजे त्यांच्याशिवाय तुमच्याही पोटाला शोभा नाही. ढेरी वाढते ना तसं. चला, झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करते, आणि माझ्या संतांच्या, माझ्या सद्गुरुनाथांच्या, आई वडिलांच्या चरणावरती समर्पित करते, माझ्या बोरजाई मातेच्या चरणावरती समर्पित करते, आणि माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारा. संत समागम एखादी परिभावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे, कामारी बटिका सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल